असं वाटतंय आपल्याला ते कुठेतरी असं मागं राहून गेलं. आज मी याच्यासाठी आठवण काढली, जे वैभव आपल्याला सोडून गेलं ते वैभव आपण प्राप्त केलं पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची. आमच्या वेळेस कसं होतं की आमच्यातलं टॅलेंट एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मर्यादित होतं. त्यावेळी जॉग्राफिकल बॅरियर जबरदस्त होते. आज जॉग्राफिकल बॅरियर्स नाही आहे. समजलं का? अख्खं जग तुमचं आहे. तुमच्यात जर टॅलेंट असेल, शिक्षण घेऊन आम्ही नोकरी करणं हा आपल्या जीवनाचा जर उद्देश असेल ना, तर तो चुकीचा आहे. मी तुम्हाला इथेच सांगतो. जीवन कितीतरी व्यापक आहे, मोठं आहे. त्यात कला आहे, क्रीडा आहे आणि कला आणि क्रीडेमध्ये तुम्हाला आपलं कॅरियर घडवता आहे. तुम्ही NCC मुलं आहात, तुम्हाला मिलिटरीमध्ये जाऊन सुद्धा कॅरियर घडवता येते, पोलीसमध्ये जाऊन कॅरियर घडवता येते. तुम्ही थांबू नका. तुम्ही असं समजू नका की आम्ही एका ओव्हर पॉप्युलेटेड देशामध्ये जन्मलो आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, निश्चितपणे सगळ्यांना नोकऱ्या लागणारच नाही. तर नोकरी हे आपलं उद्दिष्ट न ठेवता कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रामध्ये जर तुम्ही आपल्याला झोकून दिलं तर तुमचं तर कल्याण होईल, पण आमच्या महाविद्यालयाला एक नाव होईल. जे वैभव आम्ही कुठेतरी थोडंसं सरकलेलं आहे ते प्राप्त होईल एवढं बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.